भाजप सोबत युती करण्यासाठी मनसेला हिंदुत्ववादी पक्षाची ओळख देण्याचा राज ठाकरेंनी केलेला खटाटोप महाराष्ट्राला चांगलाच माहिती आहे। मात्र त्याच राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी कुंभस्नान आणि प्रदूषित गंगा नदीवर भाष्य केलं। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। दरम्यान राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काही भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केलाय तर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। का आपण काही त्यातला विचार करणार आहोत का? आज पक्षाला 19 वर्ष पूर्ण झाली। ते 19 वर्ष आपली कशी गेली, काय गेली? तर नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तिथल्या परिस्थितीवरून राज ठाकरेंनी टोला लगावला। हे आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय, ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।